हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सिलेक्ट बुटीक. चला तर आज आपण 38 साइज चेस्टचा वन टक्स ब्लाउजचा पॅटर्न बनवणं शिकणार आहोत. तर त्याच्यासाठी ही काही मापे आहेत बघा. पूर्ण उंची आहे 13.5 इंच, छाती आहे 38 इंच, कमर आहे 34 इंच, शोल्डर आहे 5.5 इंच, तेवढाच आपला मुंडा पण आहे 5.5 इंच, गळा रुंदी आहे 2.5 इंच, मागचा गळा आहे 10 इंच आणि पुढचा गळा आहे 6 इंच. चला तर आपण आता सुरू करूया पॅटर्न ड्राफ्टिंगला. तर आपली पूर्ण उंची किती होती? 13.5 इंच, बरोबर. तर आपण नेहमी काय करतो, आधी आपण बॅक पार्ट बनवणार आहोत. आपण नेहमी काय करतो, जेवढी आपली पूर्ण उंची आहे त्यामध्ये आपल्याला 1 इंच ऍड करायचं असतं. मग 13.5 मध्ये आपण 1 इंच ऍड केलं, किती झाले? 14.5 इंच, बरोबर. मग 14.5 वरती आपल्याला एक टिक मारायचे. हे बघा, इथे मी एक डॉट देते 14.5चा. त्यानंतर आपल्याला एक पूर्ण चौकोन भाग पाहिजे आणि तो पण व्यवस्थित मापामध्ये, म्हणून आपण काय करणार, इथे सुद्धा 14.5 वरती मार्क करून घेणार. आणि मग हे दोन्ही मार्क जे आहेत ते आपण असे जॉईन करणार. त्यानंतर सगळ्यात आपण पहिलं नेहमी काय करतो, आधी आपण शोल्डरचं माप टाकतो. शोल्डर किती आहे? 5.5. 5.5 इंच म्हणजेच काय, 6च्या पुढे 2 लाईन. हे बघा, 6 जिथे आहे, 6ची ही मोठी लाईन, त्याच्या पुढे दुसरी लाईन जी आहे 2 लाईन, ही पहिली लाईन, ही दुसरी लाईन. 5.5 वरती एक टिक केली, मार्क करून घेतला. त्यानंतर तिथूनच आपल्याला खाली सेम 5.5 वरतीच माप घ्यायचंय. आपला मुंडा, आर्म होल जे आहे ते आपला 5.5 इंच आहे. आता आपण हे निशाण जॉईन करून घेऊ. हे बघा, त्यानंतर जिथे 5.5 इंच आलं तिथून आपल्याला अशी सरळ लाईन आखायची. ही झाली आपली चेस्ट लाईन, ही झाली आपली वेस्ट लाईन. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, चेस्ट लाईन वरती चेस्टचं माप टाकायचंय. आपण बॅक पार्ट करतो हे नेहमी लक्षात ठेवा. आपली छाती किती सांगितलेली? 38 इंच, बरोबर. आपली छाती आहे 38 इंच. 38 इंचाचा जे 38 आहे त्याला आपल्याला काय करायचे, 4 ने भागायचंय, बरोबर. 38 ला आपल्याला 4 ने भागायचंय. किती येणार? 9 चौक 36 आणि 9.5. तुम्ही मोजून बघू शकता, 9.5 येतात. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय ऍड करायचे, 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे 9.5, 10 आणि 1 11. आपल्याला किती वरती निशाण टाकायचं आहे? 11 वरती. बघा, इथे आपण 11 वरती निशाण टाकलेलं आहे, बरोबर. आणि जेवढी 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन होती तिथे पण निशाण टाकलं. त्यानंतर बॅक पार्ट, कमरेचा माप बघा. बॅक पार्ट वरती आपण टक्स हा 1 इंचाचाच घेतो, एवढं लक्षात ठेवायचंय. कमर आपली आहे 34 इंच, बरोबर. 34 इंच, 34 ला आपल्याला 4 ने भागायचंय. किती येणार? 8 चौक 32 म्हणजे 8.5. 8 चौक 32, 9 चौक 36. 36 पुढे जातो 2 इंचाने, म्हणून आपण काय करणार, 9.5 सॉरी 8.5. तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघू शकता, तसंही 8.5च येणार. त्यानंतर त्यामध्ये 1 इंचाचा टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन असं जाणार आहे. म्हणजे 8.5, 9.5 आणि 1.5 इंच किती होतात? 11 इंच. तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघू शकता. 34 ला आपण 4 ने भागलं तर किती येणार? 8.5. त्यामध्ये 1 इंचाचा टक्स आणि 1.5 इंचाचा शिलाई मार्जिन, एकूण किती? 11 इंच. मग आपण इथे 11 इंचावरती माप टाकणार. बघा, 11 वरती टाकला. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, 1.5 इंच जेवढी आपण शिलाई मार्जिन घेतली तेवढ्यावरती निशाण टाकणार आणि सरळ दोन्ही मार्जिन जे आहेत ते आपण जॉईन करून घेणार. झालं. त्यानंतर आपल्याला मागचा टक्सचा अंतर
इथे मागचा जो टक्स आहे तो आपल्याला 4 इंचावर घ्यायचा आहे. किती? 4 इंच. 38, 40 आपल्याला 4 इंचावरतीच टक्स घ्यायचा आहे. 4 इंचावर घेतला. त्यानंतर मागचा टक्स किती सांगितलं मी? 1 इंचाचा असतो, म्हणजे अर्धा इंच इथे, अर्धा इंच इथे. त्यानंतर उंची, जो आपण इथे 4 इंचाचं अंतर घेतलंय तेवढंच आपल्याला इथे सुद्धा 4 इंचाचंच अंतर घ्यायचंय. म्हणजे आपण टक्सची उंची जी 4 इंचाची घेतली तिला आपण असं जॉईन करणार आणि जे शेजारी अर्धा इंच आहे ते सुद्धा जॉईन करणार. त्यानंतर आपल्याला काय करायचंय? आर्म होलचं, जो आपला मुंडा आहे तो आपण जेवढा मुंडा आहे 5.5 इंच बघा, त्याला आपण सरळ हाफ करणार. हाफ केला, हाफ वरती आपण निशाण टाकला. त्यानंतर त्याच वेळेला आपण लगेच इथे 1/2 इंचाचं पण निशाण टाकून घेऊ, सॉरी अर्धा इंचाचं पण निशाण टाकून घेऊ. त्यानंतर आपल्याला काय करायचंय? आपल्याला इथे गोलाकार भाग द्यायचा. आता मागचा भाग आहे, मागचा भाग हा आपला गोलाई मागच्या भागाची 1.5 इंचावरतीच येणार. लक्षात ठेवा, मागच्या भागाची गोलाई 1.5 इंचावर, पुढच्या भागाची गोलाई 1 इंचावर. त्यानंतर आपल्याला काय करायचं? इथे 1/2 इंच आपल्याला कमी करायचंय. जे 1/2 इंच आपण कमी केलं तिथे आपण असं एक लाईन आखून घेऊया. त्यानंतर आपला मेन गोष्ट ती म्हणजे फ्रेंच कर्व. फ्रेंच कर्व घ्यायची, एक इथून, हा जो निशाण आहे तिथून, एक इथून आणि एक असं आपल्याला असं निशाण जॉईन करायचंय. बघा कुठे होतं निशाण जॉईन? हे बघा इथे झालंय. बरं, मग आपण असं इथे असं आकार करणार. एवढं समजलं? त्यानंतर जो आपण शोल्डर डाऊन केला, आपलं गळा रुंदी आपण घ्यायची राहिली. गळा रुंदी लगेच घेऊन टाकूया. गळा रुंदी किती सांगितलेली मी? 2.5 इंच. त्यानंतर गळा रुंदी जी घेतले त्यानंतर आपण काय करायचंय? जो मागचा गळा आहे तो, आता काही जण काय करतात, मागच्या गळ्यामध्ये इथून घेतात, बरोबर 10 इंच, काही जण इथून घेतात. बघा अंतर मध्ये फरक पडतोय. मी 10 वर इथेच ठेवलं आणि आता फक्त पट्टी फिरवली मेजरिंग टेप. हे बघा परफेक्ट इथे 10 इंच झालं, इथे थोडस वाढलं. म्हणून एकच कुठली तरी पद्धत तुम्ही म्हणजे आत्मसात करून घ्यायची की एकतर तुम्ही ज्या वेळेस माप घेणार त्यावेळेस इथूनच घ्यायचं, माप पण इथूनच टाकायचं, आणि जर इथून जर घेतलं तर माप पण इथूनच टाकायचं. म्हणजे अंगावरनं, ब्लाऊज वरनं जरी माप घेतलं तुम्ही शोल्डर पासून तर ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे का तुम्ही कुठून घेतलंय ते. आता मी नेहमी इथून घेते, 10 इंचावरती टिक करणार. आता हे बेसिक ड्राफ्ट आहेत गळ्याचे, कारण आपण कसं नंतर आपण कॅनव्हास वगैरे लावून आपण तो गळा जेवढा आहे तेवढा म्हणजे असं वाढवतो उंची किंवा काही, पण ही पट्टी लक्षात ठेवायची. किती इथे किती 2.5 ना, मग इथे पण आपण 2.5 इंचच घेणार. अडीच इंच मी यासाठी घेतलं कारण आपल्याला जर कॅनव्हास वरती जर काम करायचंय तर आपण जेवढंच तेवढंच घ्यायचं. तुम्ही इथे 2.5चं 3 इंच सुद्धा घेऊ शकता, काही हरकत नाही. हे बघा मी 3 इंचावरती पण खून करते. 3 इंच घेतलं की आपण हे करायचं असं, आणि जिथून गळा रुंदी आहे तिथून आपल्याला असं 3 इंचावरती असं एक लाईन मारून घ्यायचे. असं झालं. आता काय काम राहिलंय? शोल्डर डाऊन राहिला. शोल्डर डाऊन आपण करून घेऊया. झालं शोल्डर डाऊन पण करून. बघा ही पूर्ण मार्किंग आपली कसली झालेली आहे? बॅक पार्टची. कुठल्या छातीची? 38.
बरोबर. आपण काय काय केलं, आपण आधी उंची घेतली, त्यानंतर आपण शोल्डर, आर्म होल, त्यानंतर जिथे आर्म होल आले चेस्ट लाईन मध्ये चेस्टचं निशाण, कमरेवरती कमरेचं निशाण टाकलं, नंतर आर्म होलची गोलाई दिली, त्यानंतर आपण शोल्डर डाऊन केला, गळा केला. बरोबर. टक्सची उंची, टक्सचं अंतर हे समजलं किती आलंय. टक्सचं हे अंतर आपण किती घेतलं, 4 इंच. बरोबर. असं. त्यानंतर जेवढं टक्सचं अंतर आहे तेवढंच आपण इथे उंची पण घेतली. त्यानंतर आपण काय केलं, इथे कितीचं अंतर दिलंय, इथे 1.5 1.5 इंचाचं अंतर दिलेलं आहे. बरोबर. त्यानंतर ही काय आहे आपली चेस्ट लाईन, ही आपली वेस्ट लाईन, एवढं लक्षात ठेवायचं. आणि आता आपलं काम आहे ते म्हणजे कटिंग करणं. आता आपण हे कट करून घेऊया. आपलं अशा पद्धतीने बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे. हे बघा. आता आपलं काम आहे फ्रंट पार्टचं कटिंग. त्यासाठी मी हे असं दुसरा एक कागद घेतलेला आहे. त्यावरती आपण काय करणार, अशा पद्धतीने आपला कागद ठेवून देणार. आपण हा अशा प्रकारे कागद ठेवलेला आहे. हा थोडासा वर खाली आहे, तो आपण व्यवस्थित करून घ्यायचा आहे. एक लक्षात घ्या, आपण मागच्या पार्ट मध्ये 1 इंच ऍड केलंय. आपल्याला फ्रंट पार्ट मध्ये आपला चेस्टचा पफ दाखवण्यासाठी, तो व्यवस्थित दिसण्यासाठी आपल्याला तिथे अर्धा इंच वाढवावा लागतो. म्हणून जो आपण खाली कागद घेणार तो आपला अर्धा इंचापेक्षा जास्त एक्स्ट्रा असलेलं चांगलं. अर्धा इंचापेक्षा एक्स्ट्रा नसेल तर तुम्हाला मग तो कटिंगच्या वेळेला तो व्यवस्थित करून घ्यावा लागतो. हे बघा. मग आता आपण काय करणार, बॅक पार्ट वर जसे मार्क आहेत तसे आपण इथं आखून घेणार. मग आता आपण ह्या सर्व लाईन जॉईन करून घेणार. सगळ्यात आधी आपण उंचीची लाईन जॉईन करू. त्यानंतर आर्म होलचं मार्क करून घेऊ. आपलं सेंटर आर्म होलचा, त्यानंतर अर्धा इंचावरती आपल्याला इथे मार्क करायचंय. हे आपलं बेसिक माप करून झालेलं आहे. बेसिक आपला मार्क करून झालेला आहे. आपल्याला परत माप टाकायचे. मग बघा, पूर्ण उंची किती छाती किती होती, 38 इंच. बरोबर. 38 इंच. आपण किती माप घेतलेलं, 38चा चौथा भाग केला किती आले, 9.5 इंच. बरं. त्यामध्ये आपण किती 1.5 इंच मार्जिन ऍड केले, म्हणजे किती झालं, 11 इंच. बरोबर. तर 11 वरती आपण असं प्रकारे मार्क केला. हे झालं. 11 इंचावरती मार्क केला. आणि त्याच वेळेला आपण 1.5 इंचावरती लगेच मार्क करून घेऊ, जो आपली शिलाई मार्जिन आपण घेतलेली तो. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, कमरेचं मेन आहे फ्रंटची कमर. बघा, आपण करतोय काय, फ्रंट पार्ट करतोय किती साईज, 38 साईजचा. मेन आहे आपला फ्रंटची कमरेच्या भागाचं माप. जेवढी तुमची कमर असेल, प्रत्येकाची 34च असेल असं नाहीये, कोणाची 30 सुद्धा असू शकते. 30 नसेल एवढी कमी म्हणा, पण 32 असू शकते, 36 सुद्धा असू शकते, कोणाची त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा असू शकते. बघितलंच असेल असं खूप जणांचं. तर आता इथे आपल्याला काय करायचंय बघा, जेवढी आपली कमर आहे, किती कमर आहे आपली, 34. बरोबर. 34 ला आपण कितीने भागणार, 4 ने. 34 ला आपण 4 ने भागलं तर किती येणार, 8.5 इंच. अधिक आता मेन लक्षात घ्या, इथे आपल्याला 2 इंचाचा टक्स टाकायचा. किती, 2 इंचाचा. 2 अधिक 1.5 इंच. आपण काय केलं, 34 ला 4 ने भागलं, आले किती, 8.5. त्यामध्ये आपण 2 इंच ऍड केलं. 8.5 आणि 2 किती झाले, 10.5. बरोबर. त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन ऍड केले, 10.5. त्यात अर्धा ऍड केला, 11. 11 आणि 1 12. मग आपल्याला इथे माप किती झालं पाहिजे,
12 इंच. बघा माझा कागद परफेक्ट 12 इंच आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, 4 इंचावरती आपल्याला फ्रंटला जे टक्सचे जे अंतर आहे तो किती इंचावरती घ्यायचे, 4 इंचावरती. बरोबर, 4 ते 4.5 इंचावरती तुम्ही आरामशीर इथे घेऊ शकता. जर कमर जर बारीक असेल तर त्याच्यावर पण डिपेंड आहे. बरं, त्यानंतर 1 इंच इकडे, 1 इंच इकडे. आपण इथे 1.5 इंचाचा टक्स टाकायचा राहून गेला आपला, सॉरी मार्जिन टाकायची राहून गेली. हे बघा मी इथे मार्जिन सुद्धा ऍड करून घेतली, जे आपण 1.5 इंच ऍड करतो ती. त्यानंतर हे एवढं माप टाकून झालं, आपण उंची बघून घेऊया आपली 15 इंच व्यवस्थित बसते की नाही. हे बघा कटेकोट 15 इंच बसते. जो 14.5 आपण जो घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला किती, ½ इंच इथे वाढवलंय आपण. बरं, सेम आपण इथे ½ इंच पण इथे वाढून घेऊ. का वाढून घेऊ आपण इथे आधी, कारण आपल्याला टक्सचं जे अंतर आहे ते आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे म्हणून. हे आपण ½ इंच वाढून घेतलं, हे एक्स्ट्रा आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आता बघा, आता जो इथे टक्स आहे आपल्याला माप कशावर टाकायचं ते नीट बघा. आपल्याला माप टाकायचंय इथे, जी आपण मागच्या जे आपण लाईन आखलेली होती ना तिच्यावरतीच आपण माप टाकणार आहेत. खालच्या लाईन वरती आपण माप नाही टाकणार. मग आता काय करणार, आपण इथे किती इंचाचा, 4.5 इंचाचा आपण टक्स घेणार आहेत. किती, 4.5 इंच. बरोबर, 4.5 इंचाची आपण उंची घेणार आहेत असं टक्सची. कारण आपण ऑलरेडी 1 इंच मागच्या भागामध्ये ऍड केला होता, आपला ½ इंच जाणारच आहे, म्हणजे ½ इंच कमी होणार आहे. 4.5 इंच घेतल्यामुळे तो टक्स कितीवर जाईल, 4 इंचावरती. 4.5 इंचावरती आपण माप टाकलं आणि जे शेजारी आपण 1-1 इंचाचं जे अंतर घेतलेलं ते आपण असं जॉईन केलं, इथे इथे. बरोबर, त्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपला आर्म होल मी मगाशी काय सांगितलं, मागच्या भागामध्ये 1.5 इंच आणि पुढच्या भागामध्ये 1 इंच. एवढं लक्षात घ्या. 1 वरती आपण निशाण आखलं. आपण इथे 1 इंचावरती काय केलं, निशाण आखलं मागच्या आपला आर्म होल, सॉरी फ्रंटच्या आपल्या आर्म होल साठी. बरोबर, त्यानंतर आपला हे याचं काम आहे, पण त्याच्या आधी आपण हे जे मार्जिन आहे ते जॉईन करून घेऊ. इथे आपलं पूर्ण 12 इंच झालेलं, एवढं लक्षात घ्या. बरोबर, मग आपलं पूर्ण 12 इंचच्या इथेच आपल्याला असं निशाण टाकून घ्यायचंय, सॉरी लाईन जॉईन करून घ्यायचे. त्याची कमर जास्त असेल त्याचे निशाण असं अजून वरती पुढे जाऊ शकतं. प्रत्येक वेळेला कमरेचा 4था भाग घेऊन मग जे बाकीचं सांगितलं तशा प्रकारेच करून घ्यायचं. त्यानंतर इथे ½ इंच आणि इथे ½ इंच. अशा प्रकारे आपण ½ इंच जॉईन करून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचंय, हे असं जॉईन करून घ्यायचं निशाण. बरोबर, फ्रेंच कर्व आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित बसून घ्यायचंय. आणि त्यानंतर आपल्याला जे आपले हे 3 निशाण जॉईंट होतात तिथून आपल्याला असा गोलाकार भाग काढून घ्यायचा आहे. हे बघा, त्यानंतर इथे आपल्याला सरळ जो आपला ½ इंचाचा भाग आहे त्याच्यावरती असं घ्यायचं आहे. कुठेही आपला असा कॉर्नर होता कामा नये. हे बघा, तुम्हाला असं वाटेल हा खाली गेलाय, पण ज्या वेळेला आपण आर्म होल वर असा आर्म होल ठेवतो, तुम्हाला कटिंगच्या वेळेला दाखवेल. ओके,
आपल्याला काय करायचं आहे, हे झालं आपलं. इथून आपण असा व्यवस्थित असा आकार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला जो आपण टक्स जो काढलेला आहे तो आता लक्षात घ्या. इथे मी हुक पट्टी म्हणून मी इमॅजिन करते. तुम्ही जर मागे जर हुक पट्टी करणार असाल तर मागच्या साईडला तुम्हाला अर्धा इंच वाढवायचं आहे आणि इथे जर हुक पट्टी करायची असेल फ्रंटला तर तुम्हाला इथे कापडावरती अर्धा इंच वाढवायचं आहे. इथे काय करायचं, आपल्याला सरळ एक अशी खाली लाईन घ्यायची अर्धा इंच वरती जे आपण केलं ते. त्यानंतर आपल्याला इथून अशा प्रकारे जेवढी आपली मार्जिन आहे त्यामधून घेत आपल्याला असं हे निशाण जॉईन करून घ्यायचं इकडे. आणि इथे सुद्धा फ्रंटला सुद्धा आपल्याला हे निशाण असं जॉईन करून घ्यायचं आहे. म्हणजे हे झालं हुक साईडची आणि हे झालं मार्जिन साईडचं. त्यानंतर आपलं राहिलं गळ्याचा पॅटर्न. पुढचा गळा आपला किती सांगितलेला आहे, पुढचा गळा आपल्याला सांगितलं 6 इंच. 6 इंचापर्यंत आपण डायरेक्ट इथून घेतो. 6 इंच पुढचा गळा. आपण काय करतो, पुढच्या गळ्यामध्ये डिझाईन सहसा करत नाही. पुढच्या गळ्यामध्ये आपण डिझाईन करत नाही, त्याच्यामुळे आपल्याला पुढच्या गळ्याला कॅनव्हास लागतो तसं नाही. त्याच्यामुळे आपल्याला इथेच अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे गळ्याचं माप. कारण आपण मागच्या भागामध्ये अर्धा इंच केव्हा वाढला होता, ज्यावेळेस कॅनव्हास आपण लावतो, ज्यावेळेस डिझाईन करायचे असते त्यावेळेस जर तुमचा 10 इंचाचा गळा आहे तर तुम्हाला तिथे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावा लागतो. आता आपण बेसिक करतो ड्राफ्ट म्हणून मी तसं सांगते. आता इथे हे बघा 6 इंच आहे, अर्धा इंच वाढवते इथे, बरोबर. आणि त्यानंतर इथे आपण जेवढी आपली गळारुंदी आहे तेवढीच आपण इथे घेऊया. गळारुंदी 2.5 आहे. त्यानंतर आपण काय करणार, इथे असं एक हे करणार आणि मग इथे गोलाकार आकार देऊन घालणार. आता बघा एक काम राहिलं ते म्हणजे काय, शोल्डर डाऊन. झालं. आता बघा तुम्हाला सगळं परत व्यवस्थित रिव्हिजन सांगते. आपण काय केलं, मागचा भाग जशा तसा ठेवला आणि सर्व आधी मापे ट्रेस करून घेतली, बरोबर. मापे यावरती आपण ओठून घेतली. त्यानंतर आपण काय केलं, जेवढी माप टाकलेली तेवढाच आपण असा आकार देऊन घेतला उंचीचा. कागद बघितला अर्धा इंच एक्स्ट्रा आहे की नाही. त्यानंतर आपण जसं छातीचं माप टाकतो तसं छातीचं माप टाकलं. कमरेचं माप टाकताना आपल्याला 2 इंचाचा टक्स घ्यायचे. 2 इंच आपण त्यामध्ये ऍड केले, बरोबर. मागच्या भागामध्ये आपण 1 इंच ऍड केला, पुढच्या भागामध्ये आपण 2 इंच ऍड केलं. 1.5 इंच शिलाई मार्जिन जशी असते ती. आणि त्यानंतर आपण टक्सचं हे अंतर 4 इंचाचं घेतलं. टक्सची उंची 4.5 इंचाची घेतली. जर तुम्हाला टक्सची उंची समजत नसेल, एक लक्षात घ्या, एक ही टीप आहे. जर तुम्हाला टक्सचे जे उंची जर समजत नसेल तर तुम्हाला काय करायचंय, सरळ हे बघा, जो बस्ट पॉइंट आहे, बस्ट पॉइंट बोलतो ना आपण, तो बस्ट पॉइंट जर बस्ट पॉइंट किंवा अपेक्स पॉइंट जो तुम्ही बोलता तो मोजायचा. तो किती आहे तो बघायचा आणि वरून डायरेक्ट काय करायचं, तिथे माप द्यायचं. आता इथे तसं पण बस्ट पॉइंट ज्या साईजचा मी पॅटर्न ड्रॉ करते त्याचा बस्ट पॉइंट 10 इंचच आहे तिचा. त्याच्यामुळे हा माझा अगदी परफेक्ट आलेला आहे. जर टक्सची उंची आपल्याला समजत नसेल फ्रंटची तर सरळ कटोरीचा ब्लाऊज घ्यायचा, त्याचं पण बघायचं कुठपर्यंत आपलं बस्ट पॉइंट आलंय. मी मागच्या व्हिडिओमध्ये बस्ट पॉइंट कसा काढायचा ते दाखवलंय, तुम्ही एकदा तो चेक करू शकता की शिवलेल्या ब्लाऊजवरनं माप कसं काढायचं, त्यामध्ये आहे बस्ट पॉइंटचा. आणि मग आता काय राहिलं, आपण गळ्याचं मुंड्याचा आपण आकार केला. मुंडा हा थोडासा क्रॉस दिसत असला तरी काही हरकत नाही, ते तुम्हाला मी पूर्ण कटिंग करून झाल्यानंतर दाखवेल. शोल्डर डाऊन केलं, गळा करून घेतला, बरोबर. आता काय काम राहिलं, कटिंग करणं. आता कटिंग करून घेऊया. हे पहा आपला फ्रंट पार्टचा कट करून झालेला आहे.
मी तुम्हाला आता टक्सचं दाखवते. आपला अशा प्रकारे टक सुद्धा ओळखून झालेला बघा. छातीचा पफ 38 साईजचा. त्यानंतर आपण अशा प्रकारे बघून घेणार कुठे आपला कमी जास्त येतोय का. तर इथे मला कुठेही कमी जास्त नाही दिसत आहे. आपला हा पॅटर्न अगदी परफेक्ट आहे बघा. ह्या एंडिंग पासून बघायचं ते इथपर्यंत बघायचं असं लावून. कुठलाही तुम्हाला इथे एक्स्ट्रा दिसत नाहीये, त्यामुळे तो आपला पॅटर्न अगदी परफेक्ट आहे बघा. तर अशा प्रकारे आपलं हे दोन्ही पॅटर्न बनून रेडी झालेले आहे. फ्रंटचं आणि बॅकचं बघून घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट सुद्धा नक्की करा. तुम्हाला अजून काय बघायला आवडेल ना ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. म्हणजे आपण जशी ही सिरीज पुढे घेऊन जाऊ तसं मी तुम्हाला प्रॉपर सगळं शिकवेल. थँक्यू फॉर वॉचिंग. एक राहिलं काम, ते म्हणजे तुमच्या लक्षात आलं नसेल, आपण विसरभोलामध्ये मी स्वतःच विसरून गेले. हे बघा आपलं हे परफेक्ट आलेलं, आपलं हे असं परफेक्ट आलेलं आहे. हा भाग आपला एक्स्ट्रा दिसणार कारण तो स्लीव्ह साठी आहे. फ्रंटला कमी असतो, बॅकला जास्त असतो. मार्जिन टू मार्जिन